उद्या भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार असल्याची माहिती कळतेय आणि उद्या मुख्यमंत्री पदाच्या नावावर शिक्कामोर्तब या बैठकीमध्ये होणार आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्री पदाच्या नावावर शिक्कामोर्तब होण्यासाठी उद्याच्या दिवसाची ही वाट पाहावी लागणार आहे। मुख्यमंत्री पदाच्या नावावर उद्या शिक्कामोर्तब होणार आहे, कारण भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक ही उद्या होणार असल्याचं कळतंय। मुख्यमंत्री पद भाजपकडे असल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे। मात्र विधिमंडळ पक्षाची बैठक उद्या होणार असल्यामुळे या बैठकीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचं कळतंय। तर एकंदरीतच काय सगळ्या या राजकीय घडामोडी आहेत जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या बरोबर आहेत आणि सीमा आढे देवगिरी बंगल्यावरून सध्या आपल्या बरोबर आहेत। तर ओम देशमुख आमचे प्रतिनिधी सागर बंगल्यावरून आहेत। जाणून घेऊया काय नेमक्या सध्याच्या अपडेट घडामोडी आहेत। सर्वात आधी आपण जाऊया ओमकडे। ओम, काल महत्त्वाची एक हाय व्होल्टेज बैठक दिल्लीमध्ये झाली आणि आज आता मुंबईमध्ये सुद्धा बैठक आहे। मुख्यतः विषय आहे ते मुख्यमंत्री पदाच्या नावावर शिक्कामोर्तब झालेलं असलं तरी औपचारिक घोषणा कधी होणार आणि एकंदरीतच खात्यांचं वाटप यावर चर्चा होणार आहे का? काय नेमक्या सागर बंगल्यावर सध्या हालचाली दिसतात? अनुपमा, काल खऱ्या अर्थानं दिल्लीमध्ये एक हाय व्होल्टेज बैठक पार पडली। अमित शहा आणि महाराष्ट्रातील महायुतीचे सगळेच महत्त्वाचे नेते देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील आणि काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील हे बैठकीत उपस्थित होते। प्रफुल्ल पटेल त्यासोबतच सुनील तटकरे देखील उपस्थित होते। मात्र महत्त्वाचा मुद्दा असा होता की मुख्यमंत्री पदाच्या नंतर सुद्धा ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, खातेवाटप असतील किंवा महत्त्वाची खाती कोणाला जाणार हा महत्त्वाचा मुद्दा आहे, त्यावरती काल साधक बाधक चर्चा झाली असं कळतंय। मात्र गृह खाते असेल किंवा इतर महत्त्वाची नगरविकास खातं असेल यावरून कुठेतरी अजूनही एकमत होत नाही असं दिसतंय। भाजप नगरविकास खातं सोडण्यास जरी तयार असलं तरी गृहमंत्री पदावरचा जो काही दावा आहे तो शिंदेकडनं सातत्यानं सांगितला जातोय। मात्र भाजप काही केल्या गृहमंत्रीपद द्यायचं नाही यावरती अडून आहे। आता राहिला प्रश्न मुख्यमंत्री पदाबाबतच्या बैठकीचा आणि एकंदर औपचारिक घोषणेचा। तर 2 दिवसांमध्ये या सगळ्या संदर्भात अधिकृत घोषणा होईल असं सातत्यानं भाजपकडनं सांगितलं जातंय। एक माहिती अशी देखील कळते की उद्या सकाळी राज्यामध्ये मुंबईमध्ये भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होईल। राजनाथ सिंह आणि अश्विनी वैष्णव हे 2 पर्यवेक्षक म्हणून महाराष्ट्रामध्ये येतील आणि त्यांच्या माध्यमातून आमदारांची मतं जाणून घेतली जातील आणि अंतिमतः उद्या दुपारच्या आत एक घोषणा खऱ्या अर्थाने या सगळ्या संदर्भात केली जाईल। कारण दुपारनंतर अमावस्या सुरू होते आणि भाजपचं आणि भाजपातील काही नेत्यांचं असं म्हणणं आहे की या सगळ्या संदर्भात अमावस्येपूर्वी खरं तर अशा प्रकारची त्यांची धारणा आहे की अमावस्येपूर्वी ही घोषणा आम्ही करावी अशी आमची इच्छा आहे। त्यामुळे पर्यवेक्षकांची बैठक सकाळी होईल आणि त्यानंतर घोषणा होईल अशी एक साधारणपणे माहिती आपल्याकडे आता हाती येते। त्यामुळे जोपर्यंत पर्यवेक्षकांच्या नेमणुकीची अधिकृत घोषणा होत नाही तोपर्यंत बैठकीच्या वेळेबाबत काही निश्चितता होणार नाही हे देखील स्पष्ट आहे। त्यामुळे आता दिल्लीतून या सगळ्या संदर्भात पर्यवेक्षक कधी पाठवले जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे। ओम, असे संपर्कात राहा। आपण जाऊया सीमाकडे। सीमा, देवगिरी बंगल्यावर सुद्धा निश्चितच आता हालचाली घडत असतील। असं कळतंय की कालच्या बैठकीमध्ये अजित पवारांनी सुद्धा काही मागण्या केलेल्या आहेत आणि जवळपास 8 खाती द्यावीत अशी त्यांची मागणी आहे। यामध्ये 2 राज्यमंत्री पदाची सुद्धा त्यांनी मागणी केल्याचं कळतंय। या दृष्टीनं काय सध्या नेमकं देवगिरी बंगल्यावर चालल्यात? कुठल्या भेटीगाठींचं सत्र आज या ठिकाणी नियोजित आहे? काय या संदर्भातली अपडेट काय आहे? नक्कीच काल दिल्लीमध्ये बैठक पार पडल्यानंतर अजित पवार हे मुंबईमध्ये आले। सध्या ते आपल्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी आहेत आणि काल दिल्लीमध्ये बैठक पार पडल्यानंतर आज मुंबईमध्ये दुपारी महत्त्वाची बैठक जी आहे ती महायुतीच्या नेत्यांची पार पडणार आहे। खरं तर काल दिल्लीमध्ये मुख्यमंत्री पदाबाबत जो तिढा निर्माण झालेला होता तो जवळपास सुटलेला आहे आणि आज खातेवाटपासंदर्भात महायुतीच्या नेत्यांमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। जसं आपण चर्चा सुरुवातीपासून आपल्याला माहिती आहे की अजित पवार पक्षाकडनं 8 कॅबिनेट मंत्रीपदाची तर 2 राज्यमंत्रीपदाची मागणी जी आहे ती केली जाते। काल सुद्धा याबाबत चर्चा जी काल झालेल्या दिल्लीतल्या बैठकीमध्ये याबाबत चर्चा झाल्याची माहिती जी आहे ती मिळते। खरं तर सुरुवातीपासूनच जेव्हापासून जनतेनं मॅन्डेट दिलेला आहे आणि सगळ्यात जास्त भाजपचे उमेदवार जे आहेत ते निवडून आलेत, त्यामुळे घटक पक्ष असतील, राष्ट्रवादी अजित पवार गट असेल किंवा मग शिंदे गट असेल, त्यांच्यामध्ये पडद्यामागे एक चर्चा सुरू आहे की सध्या कुठेतरी आपली बार्गेनिंग पॉवर जी आहे ती कमी झालेली आहे। त्यामुळे अजित पवार गटाकडून 8 कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी जरी करण्यात आलेली असली तरी इतर
कोणत्याही खात्यांवरती त्यांनी दावा केलेला नाही. ज्या मागच्या सरकारमध्ये जे खाते त्यांच्याकडे होते त्याच खात्यांची पुन्हा एकदा मागणी करण्यात आलेली आहे. आपल्याला माहिती आहे की अजित पवार यांना अर्थ खात्याचा सगळ्यात जास्त अनुभव असल्यामुळे पुन्हा एकदा अर्थ खातं अजित पवार यांच्याकडेच यायला पाहिजे अशी त्यांच्याकडनं मागणी आहे आणि त्या संदर्भात चर्चा सुद्धा सुरू असल्याची माहिती मिळते. त्याचसोबत अन्न व नागरी पुरवठा मंत्री हे मंत्रीपद आपल्या मिळायला पाहिजे हे खातं. त्याचसोबत आदिवासी विकास हे खातं आपल्याकडे यायला पाहिजे. त्याचसोबत महिला व बालविकास असे जे मागच्या सरकारमध्ये जे त्यांच्याकडे खाती होती त्याच खात्यांची पुन्हा सीमा आणि त्याच दृष्टीनं आज जी मुंबईमध्ये बैठक होतीये ती मला वाटते महत्त्वाची ठरेल, कारण खाते वाटपाचा हा जो पुढचा भाग आहे तो आज मुंबईमध्ये चर्चेला जाईल. जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून रहा. ओम आणि सीमा दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी, तपशिलांसाठी धन्यवाद. वेळोवेळी आपल्याकडून ताजे तपशील जाणून घेत राहा.